असं जर पाहिलं तर आपल्या भारतामध्ये हे एकमेव असं उद्यान आहे, बांबू उद्यान, की ज्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे बांबू या ठिकाणी अवेलेबल आहेत. आणि आज घडीला आपल्याकडे भारत देशामध्ये मिळणाऱ्या बांबूपैकी 130 प्रजाती आहेत भारत देशामध्ये आढळून येतात. पण 130 बांबूपैकी त्यापैकी आपल्याकडे 74 प्रकारच्या स्पेसीज आज घडीला आपल्याकडे अवेलेबल आहे आणि वाढलेले आहेत आणि बेबी प्लांट सुद्धा आहेत आणि त्यांचे रोपं सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे विक्रीकरिता. आणि त्यामध्ये जवळपास काही बांबू अशा प्रमाणात आहे की आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून भारतामधून जाऊन कलेक्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये आता 74 स्पेसीज झालेले आहेत. आम्ही 100चा टार्गेट पूर्ण करणार आहोत. चंद्रपूरला जाऊन पाहणी केली, त्या ठिकाणी आम्हाला 2-3 स्पेसीज वेगळ्या प्रकारच्या आमच्याकडे ज्या अवेलेबल नाही त्या आढळून आल्या. त्यांचे रोपं घेऊन आम्ही इथे लागवड केलेली आहे आणि त्यांना वाढवण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. आणखी बाहेर नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये जाऊन जर काही प्रजाती मिळाल्या ते वाढवण्याचा प्रयत्न करतो. आणि बांबू उद्यान जे आहे, बांबू उद्यानामध्ये येणारे पर्यटक हा मंडेला या ठिकाणी क्लोजिंग डे असतो आमचा आणि बाकी इतर ठिकाणी इतर दिवशी हा चालू असतो. आणि विद्यार्थ्यांकरता आम्ही या ठिकाणी एंट्री करता 50% सवलत देत असतो. अभ्यास दौऱ्यासाठी या ठिकाणी येणारे जे आमचे वन कर्मचारी असतील किंवा शेतकरी गट असतील, त्यांना या ठिकाणी या प्रेमायसेसमध्ये आम्ही या ठिकाणी बांबूविषयी पूर्ण माहिती देत असतो. जे डिटेल्स कशी आहेत, काय आहे त्याबद्दल पूर्ण जानकारी देतो. नर्सरी सुद्धा त्यांना नेऊन दाखवतो. नर्सरीमध्ये रोपं कशी लागवड करतात याबद्दल सुद्धा प्रशिक्षण देण्यात येते. आणि या ठिकाणी जवळपास आमचं मागच्या वर्षीचा जो इन्कम सोर्स आहे UJFM कमिटी अंतर्गत, अर्बन जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी अंतर्गत या उद्यानचा पूर्ण खर्च चालतो. त्या ठिकाणी आम्हाला निव्वळ प्रॉफिट मागच्या वर्षामध्ये जवळपास 25 लाखापर्यंतचा प्रॉफिट झालेला आहे. त्यामध्ये मजुरांची मजुरी अदा करून सुद्धा आम्हाला एवढे मिळालेले आहेत. त्या फंडामध्ये आम्ही नवीन खेळणी, नवीन काही वस्तू खरेदी करण्याचे काम करतो या ठिकाणी आणि अपडेट ठेवण्याचं काम करतो.